नमस्कार. 9 जुलै रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं, तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन होत आहे आणि याच्यामुळे वाहतुकीवरती काय परिणाम होणार आहे याची आपण माहिती घेऊया. आम्ही जो पालखीचा रूट आहे त्याला 3 वेगवेगळ्या एरियामध्ये डिवाइड केलेला आहे. आता पहिला जो एरिया आहे जो मोखेल, विश्रांतवाडी, संगमवाडी, वाकडेवाडी, खडकी, पाटील इस्टेट हा एरिया हा साधारण सकाळी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. जो दुसरा एरिया आहे ज्याच्यामध्ये गणेशखिंड रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, शिवाजी रोड आणि थोडासा कर्वे रोड हा परिसर आम्ही शक्यतो 12 नंतर बंद करायला सुरुवात करणार आहे. सो 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा परिसर बंद असेल. आणि शेवटचा म्हणजे ज्या ठिकाणी पालखी मुक्कामाला जाते तो म्हणजे पेठ परिसर, ज्याच्यामध्ये शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड आणि थोडासा नेहरू रोड हा जो बाधित होतो तो संध्याकाळी 5 नंतर त्या ठिकाणचं वाहतूक बंद करायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आपला प्रवास आणि आपण बाहेर निघताना याचं जर प्लॅनिंग केलं तर निश्चितच आपलीही गैरसोय होणार नाही आणि पालखीचं मुवमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. याबरोबरच आपल्याला जर पालखीचं लोकेशन पाहायचं असेल तर आपण diversion.punepolice.gov.in ही जर आमचं वेब पेज जर आपण बघितलं तर आपल्याला लाईव्ह पालखीचं लोकेशन मिळेल. म्हणजे आपल्याला दर्शनासाठी जायचं असेल तरी सुद्धा आपली त्याची सोय होईल. नमस्कार.